बुद्धी सर्व शास्त्रामध्ये पारंगत कशी होते, सर्व विषयाचं ज्ञान कसं अवगत होतं आणि अशा सत्वगुण संपन्न महापुरुषाचा देह पडल्यानंतर तो पुन्हा ज्या कुळात जन्माला येतो ते कुळ सुद्धा आणि याचा देह सुद्धा मागच्या जन्मातील सत्वगुण संपन्नतेचे सगळे लक्षण त्या कुटुंबात आणि त्या देहामध्ये त्याला प्राप्त होतात. हा सगळा विचार आपण काल पाहत होतो. त्यातील शेवटची ओवी ज्या सत्वगुणाच्या संबंधाचा विचार करणारी आहेत. ऐसे सर्व जे सर्वोत्तम, ह्याप्रमाणे सर्व जगाला जे अधिष्ठान आहेत असं जे चैतन्य जे स्वतः सर्व रूपाने नटलेलं आहे, की जे सर्वोत्तम स्थितीमध्ये ज्याची उपमा दिली जाते, किंबहुना ते परब्रह्म तत्व उपमा रहितच आहे, अशा परब्रह्म तत्वाचा साक्षात्कार ज्याला सहज गत्या झाला आहे. झाले जया असे सुगम, जया सुगम झाले असे, म्हणजे असं जे सर्वोत्तम सर्व रूपाने नटलेलं जे परब्रह्म तत्व चैतन्य, त्या तत्वाचा साक्षात्कार ज्यांना सहजरित्या झालेला आहे, अशा कुटुंबाच्या मध्ये त्या साक्षात्कारी महापुरुषांच्या बरोबर, म्हणजे त्यांच्या कुळामध्ये देहल आहे, तो देह प्राप्त करतो. पण कसा? निरुपम देहल आहे, ज्याच्या देहाची उपमा जगातल्या कोणत्याच वस्तूंच्या बरोबर होऊ शकत नाही, असं उपमा रहित असणार जे तत्व आहे, त्या तत्वाचा साक्षात्कार ज्या देहामध्ये होतो तो देहही निरुपम आणि तत्वही निरुपम. आणि म्हणून तयासवे निरुपम लाहे देह, उपमा रहित तो देह आहे. कारण भगवत महापुरुषाचा देह ज्यांनी सप्तचक्रांचं भेदन केलं आहे, इडा आणि पिंगला नाड्यांचा समन्वय ज्यांनी सुषुम्नामध्ये केला आहे, मूलाधार चक्रापासून सुरुवात करून सहस्रार चक्रापर्यंत ती कुंडलिनी जगदंबा, वरती जात जात सप्त धातूंची होळी केली, अनेक प्रकारच्या भीती दाखवल्या आणि शेवटी अमृत कलश उलंडून संपूर्ण देह नखशिकांत सुवर्णमय झाला आहे. अशा प्रकारचा देह
सत्वगुण संपन्न महापुरुषाला पुढच्या जन्मात प्राप्त होतो, पण त्याच्या देहाची तुलना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया सवे निरुपम लाहे देह. असा निरुपम अलौकिक देह त्याला प्राप्त होतो. त्या देहाची तुलना करताच येत नाही. असं कोणाचा देह असेल बरं? असा देह म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी ही लिहिलेली ओवी त्यांच्या जीवनचरित्राला लागू पडणारी आहे. किंबहुना माऊलींचंच हे जीवन चरित्र ह्या ओवीमध्ये आहे. तया सवे निरोपम लाहे देह. हा सत्वगुणाचा विचार ह्या ठिकाणी पूर्ण झाला. आता पुढचा गुण आहेत रजोगुण. या रजोगुणाचाही माऊलींनी खूप मोठा विस्तार केलेला आहे. हा रजोगुण आपल्या देहामध्ये आला की नाही हे कसं समजायचं? कार्यावरून कारणाची कल्पना करता येते. अशा प्रकारचं कार्य, इफेक्ट्स जर आपल्या मन, बुद्धी, वाणीत आणि देहात येत असतील तर त्यावरून आपल्या शरीराच्या मध्ये रजोगुण आहे असं समजावं. कसं ओळखायचं? दुसऱ्याला नाही, आपल्याला. नाहीतर त्याचं सगळं जीवनचरित्राने हालचाल पाहून आपण हा बघा बघा त्याच्या शरीरामध्ये ना रजोगुण आहे. नाही. डोंट एक्झामाइन अदर. ट्राय टू इंट्रोस्पेक्ट वन्स ओन इनर पर्सनॅलिटी. स्वतःचं आंतरव्यक्तिमत्व ओळखण्याचे हे चिन्ह आहेत. बघूया. याची परी देख, तम सत्व अधोमुख, बैसोनी जे अगळिक धरी रज. आपल्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असल्यामुळे प्रत्येक शब्दाला एक आगळं वेगळं महत्व आहे असं समजून त्याचं चिंतन मनन करायचं. याची परी देख. याची परी ह्या प्रकाराने असे लक्षण जर आपल्या शरीरामध्ये दिसू लागले तर आपण ते पहावेत. देख, याची परी देख, अशाच हा जो प्रकार आहे तो प्रकार आपण आपल्या जीवनाकडे पहावा. लक्षात येईल की तम सत्व अधोमुख बैसोनी जे रज अगळिक धरी. सत्वगुण आणि तमोगुण हे जणू काही त्यांचे जे मुख आहेत, ज्यांचे जे तोंड आहेत त्यांनी खाली घातलेले आहे. म्हणून तर मान खाली घालून बसलाय. तसे तमोगुणाने आणि सत्वगुणाने आपलं मुख खाली केलेलं आहे. म्हणजे त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे. प्रभाव कमी झाला आहे म्हणून ते नाहीसे झाले आहेत असं नाही. जणू काही ते नाहीच असं वाटायला लागतं म्हणून ते अधोमुख तम आणि सत्व आहे. आणि असं तम आणि सत्व अधोमुख बैसोनी खाली तोंड घालून ते बसले आहेत, म्हणजे सूक्ष्म रूपाने आहेत. अशी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा तेव्हा जो रजगुण आहे आगळिक रजधरी. आगळिक म्हणजे वेगळ्याच प्रकारचं रज
आपल्या ठिकाणी बल धारण करतं आणि मग तो रजोगुण त्या देहामध्ये प्रचंड स्वरूपाने कार्यरत व्हायला सुरुवात होते. मग काय होतं, आपुलिया कार्याचा धुमाड गावी देहाचा माझवई तै चिन्हांचा उदय ऐसा. आपुलिया कार्याचा देहाच्या गावी धुमाड माजवी. अर्थ करण्याच्या दृष्टीने शब्द मागे पुढे करायचे. आपुलिया कार्याचा दिसणारा हा जो काही मानवी देह आहे, या मानवी देहरूपी गावामध्ये हा रजोगुण आपल्या कार्याचा काय करतो, धुमाड माजवी. धुमाड माजवी म्हणजे एक धुमाकूळ माजवतो, म्हणजे अत्यंत रजोगुण त्या जीवाच्या शरीरामध्ये प्रक्षुब्ध होतो, प्रभावित होतो, प्रभाव करतो. कुठं करतो, देहाच्या गावी, देहरूपी गावामध्ये. कोण, रजोगुण. काय, तो आपल्या कार्याचा धुमाकूळ माजवतो. आणि मग असं जेव्हा होतं तेव्हा तो रजगुणाचे चिन्ह तै चिन्हांचा ऐसा उदयो. तेव्हा त्या काळामध्ये रजगुणाच्या चिन्हांचा अशा प्रकारचा उदय त्या देहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे रजगुण ह्या लक्षणांच्या द्वारे त्या देहामध्ये अशा प्रकारे अभिव्यक्त होतो. आणि म्हणून तै चिन्हांचा ऐसा उदयो, त्या चिन्हांचा अशा प्रकारचा उदय ह्या देहाच्या गावामध्ये या रजगुणाचा कार्याचा धुमाकूळ जेव्हा माजायला लागतो तेव्हा अशी लक्षणं दिसायला लागतात. ही सगळी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रजगुणाच्या वृद्धिंगततेच्या संबंधाची प्रस्तावना करतायत. अगदी हलक्या शब्दांच्या मध्ये आणि छोट्या वाक्याने त्यातून पुढे प्रविष्ट तो विषय आपल्याला होत जाणार आहे. ही प्रस्तावना केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज लगेच एक उदाहरण देतात. पांजरली वाहुटळी करी वेगळ वेटाळी, तैशी विषय सरळी इंद्रिया होय. माऊली ह्या ओवीमध्ये कोणते लक्षण रजगुणी व्यक्तीच्या शरीरामध्ये दिसायला लागतात त्याचं उदाहरण दिलं आहे वाहुटळीचं. वाहुटळी म्हणजे प्रचंड वेगाचा वारा गोल गोल जेव्हा फिरू लागतो तेव्हा त्याला आपण वाहुटळ म्हणतो. आणि ती वाहुटळ एका ठिकाणी कधी राहत नाही, इथे फिरत एकदम काही क्षणात दुसऱ्या ठिकाणी, अशी सारखी ती वाहुटळ पसरते. म्हणून माऊली म्हणतात पांजरली वाहुटळी. पांजरली म्हणजे ती पसरलेली जी वाहुटळ आहे ती काय करते, वेगळ वेटाळी करी. तर वेगळ शब्द पण आपण तो दोनदा तीनदा वापरू शकतो. वेगळ वेटाळी करी. वेगळं म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तूंना, पदार्थांना, पाला पाचोळा, अनेक प्रकारचे वस्त्र,
धूळ, ह्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंना ती काय करते, वेटाळी करी, ती वेटाळा घालते, जणू काही सगळ्यांना एकत्रित करते ती सगळ्या पदार्थ. पांजरली वाहुटळी वेगळ वेगळी वेटाळ करी, वेगवेगळ्या पदार्थांना ते वेटाळा घालते, म्हणजे आपल्या आतमध्ये ती घेते. जसं ह्या वाहुटळीच्या संबंधाने आपण विचार केला तर ती कोणते पदार्थ, कोणत्या वस्तू, कोणत्या वस्त्र, किती प्रकारचे धुळीचे कण ती आपल्या आतमध्ये घेईल, काही सांगता येत नाही. तैसी, तसं जसं आहे म्हटले तसं रजोगुण ज्यांच्या जीवनामध्ये विशेष वाढायला सुरुवात होते त्यांच्या जीवनामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे न्याय मार्गाने मिळाले तरी त्यांचेच, आणि न्याय मार्गाने नाही मिळाले तर अन्यायाच्या मार्गाने मिळवून ते त्यांचेच करून घेतात. सहज मिळाले तरी त्यांचीच, आणि सहज नाही मिळाले तर मग घेऊन त्यांचीच. म्हणून तैसी विषय सरळी इंद्रिया हो, तैसी इंद्रिया विषय सरळी होय, त्याप्रमाणे ह्या इंद्रियांना जगातले सगळे चांगले वाईट सगळे विषय भोगण्यासाठी सरळी म्हणजे सरळ त्यांची ही मोकळीकच त्यांना असते. म्हणजे आता मोकळीक बंधन असतं. सरळे म्हणजे पूर्णपणे मोकळीक असते, काहीच बंधन नाही. म्हणजे निषिद्ध कर्माच्या मध्ये म्हणजे स्वैराचारामध्येही सुद्धा आणखी स्वैराचार, स्वैराचार, त्यांना कसलं बंधन नाही. म्हणून इंद्रिया विषय सरळी होय, ते इंद्रिय जे आहेत त्यांना सगळे विषय हे मोकळे असतात. कोणताच विषय त्यांचा वर्ज्य नसतो. जे काही समोर दिले ते त्यांचं भक्ष्य बनतं, त्यांचं भोग्य बनतं. आणि सगळ्या वस्तूंना जगातल्या ते आपल्या इंद्रियाचे भोग्य मानतात. न्याय्य मार्ग असो, अन्याय्य मार्ग असो, धर्माने असो, अधर्माने असो, याची संख्या किती असते, खूप असते. उदाहरण म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिले आहेत. परदारादी पडे परिवृद्ध ऐसे नावडे, मग शेळीचे तोंडे सैंघ चारी चारी. अहो म्हटले, परदारादी पडे, ह्या संपूर्ण मातृवर्गाकडे तो पाहत असताना ह्या दुसऱ्यांच्या दारा आहेत, म्हणजे पत्नी आहेत. परदारा म्हणजे दुसऱ्यांची पत्नी. ह्या मातेप्रमाणे मानायच्या आहेत. त्यांच्याविषयी एक आईची भूमिका, बहिणीची भूमिका किंवा मुलीची ठेवायची. सारखी असेल तर बहिणीची भूमिका, मोठी असेल तर आईची भूमिका, छोटी असेल तर मुलीची भूमिका, त्याहीपेक्षा छोटी असेल तर नातीची भूमिका. परंतु यांना तसं नाही वाटत. परदारादी पडे परी विरुद्ध ऐसे नावडे, ते आपल्या धर्माच्या विरुद्ध, शास्त्राच्या विरुद्ध आहे, समाजाच्या विरुद्ध आहे, काहीच वाटत नाही. आपल्या स्वतःला ती इच्छा निर्माण झाली ना, मग ते परदारागमन, मांसभक्षण, मद्यपान, चोरी, सगळ्या गोष्टी त्यांना शास्त्र विरुद्ध त्या
आहेत, पण ते त्यांना आवडत नाही, त्यांना ते वाटत नाही. शास्त्र विरुद्ध, त्या गोष्टी शास्त्राच्या विरुद्ध आहे. ऐसे नावडे, पण त्यांना ते आवडत नाही, मानत नाही, त्यांना वाटत नाही शास्त्र विरुद्ध आहे ते. मग काय, ते आपल्या भोग्य वस्तू आहेत. कशा पद्धतीने पाहता, शेळी येचेनी तोंड, तोंडे सैंघ चारी चारी. जसं तोंड, तिला कोणता पुढचा विचार नसतो. जे दिसेल कोवळं गवत त्याचा शेंडा तोडणं आणि तोंडात घालणं, एवढंच तिला माहिती आहे. तसं रजगुणी माणसाला समोर जे काही दिसेल ते आपली भोग्य वस्तू आहेत. लहान मोठा काळ वेळ याचा कोणताही विचार करत नाही, तो आपल्याला प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतो. असे लक्षण जर उमटायला लागले असतील तर आपल्यामध्ये रजगुण आहे असं समजा. हा ठायेवरी लोभू, करी स्वैरत्वाचा राबू, वेटाळीता अलाभू, ते उरे. हा ठायेवरी लोभू, हा ठायेवरी म्हणजे ह्या ठिकाणापर्यंत, ह्या मर्यादेपर्यंत, ह्या स्थानापर्यंत हा लोभू, हा ठायेवरी, हा जो लोभ आहे ह्या ठिकाणापर्यंत येतो, ह्या मर्यादापर्यंत येतो, त्या स्थानापर्यंत येतो. आणि करी स्वैरत्वाचा राबू, आणि मग स्वैरत्वाचा म्हणजे स्वैर आचाराचा तो राब करतो, म्हणजे भोग भोगतो. त्याला जी मनामध्ये येईल त्याला वाटलं, असं का केलं, म्हणजे लगा की करना चाहिए तो उसने म्हणे कर दिया. म्हणजे त्याच्या मनामध्ये जे येईल तसा तो करतो. वेटाळीता अलाभू, ते उरे. पण जी जी गोष्ट त्याला त्याच्या कर्तृत्वाच्या बाहेर असेल, ज्याच्या ताकदीच्या हिमतीच्या आवाक्याच्या बाहेर असेल, तेवढ्याच गोष्टी नाईलाजाने शिल्लक राहतात. वेटाळीता अलाभू, त्याला आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतो, त्याला वेटाळतो म्हणजे त्याला आपल्या आवाक्यात आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते त्याला प्राप्त होत नाही. मग ते उरे, तेवढ्याच वस्तू नाईलाजाने उरतात. पण त्याला जेवढं साम दाम दंड भेद यातून सगळ्या वस्तू हस्तगत करायच्या आणि आपल्याच भोगाचे साधनं बनवायची, अशा रजोगुणी माणसाचा स्वभाव असतो. आणि आडपडलिया, उद्यम जाती भलतिया, प्रवृत्ती धनंजया हातून काढी. या संबंधाचा विचार असा येतो, आणि आडपडलिया, आडपडलिया हा एक वाक्प्रचार. आड पडले, आड पडणं, आड पडणं म्हणजेच एखादी वस्तू समोर येणं. म्हणून आडपडलिया म्हणजे एखादी गोष्ट त्यांच्या समोर आली तर काय करतो, उद्यम जाती भलतिया, उद्यम जाती भलतिया प्रवृत्ती आडपडलिया. तो एखाद्या रस्त्याने चालला आणि त्याच्यासमोर एखादी गोष्ट आली, तो त्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये हा व्यवसाय मला करण्यासारखा आहे असं वाटतो. भलतिया उद्यमा माझी प्रवृत्ती, प्रत्येक वस्तूच्या मध्ये उद्योगामध्ये त्याची प्रवृत्ती होते. म्हणजे एखाद्या ओवेरा गाडीमध्ये जरी तो बसला
तरी पटकन विचारेल गाडी कोणाची आहे, तो माझीच आहे. ड्रायव्हर कोण आहे, नाही स्वतःच आहे. मग या कंपनीला दिली तर तुम्हाला किती मार्जिन पडतं महिन्याला, इतकं आहे. आणि मग तुमच्याऐवजी जर ड्रायव्हर दिला तर मग किती पडेल एवढं. माझ्याकडे पण भांडवल येत ना, आपण मग अशी गाडी लावली तर मग ड्रायव्हर दिला तर मग एवढं आपल्याला उत्पन्न येईल. लगेच काहीतरी कल्पना सुचेल तिला. पेन जरी कोणी असेल तर वाटलं की हा व्यवसाय चांगला आहे. समोर जो काही एखादा व्यवसाय दिसेल तर त्यामध्ये त्या प्रवृत्ती त्याची होते की आपण पण असं करायला पाहिजे. मग भलत्या उद्यमा माझी प्रवृत्ती. कोणत्याही उद्योगामध्ये त्याची प्रवृत्ती होते. तो आणि कितीही कष्ट करण्याचा प्रयत्न जरी झाला तरी त्यातून तो अंग काढत नाही, जिद्द सोडत नाही, हातून काढी. त्याच्याकरता त्याला वाटेल तेवढा प्रयत्न करण्याची वेळ आली तरी त्या प्रयत्नातून तो हात काढत नाही. प्रवृत्ती हातून काढी, आड भलतिया उद्यमा माझी आड पडलिया हे धनंजया, प्रवृत्ती हातून काढी. परंतु त्याच्या प्रवृत्तीमधून तो हात काढत नाही, हात मागे घेत नाही, म्हणजे तो पुन्हा प्रवृत्तच होतो. असा त्या प्रत्येक व्यवसायाच्या मध्ये एक त्याची एनर्जेटिक प्राप्तीची एक तयारी असते. असतात असे काही लोक. मग समजायचं की ही इज द इम्बॉडिमेंट ऑफ रजगुण. रजगुणाचा एक मूर्तिमंत पुतळा आहे. काय आहे, देवीची एखादा प्रसादू. त्याला असं वाटतं प्रासाद म्हणजे राजवाडा. असा एक मोठा छानसा राजवाडा बांधावा, आपण म्हणूया बंगला बांधूया. किंवा का करावा अश्वमेध, किंवा एक अश्वमेध नावाचा यज्ञ जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रविधीप्रमाणे आणि खर्चिक असतो, असा अश्वमेध करावा. मोठमोठे राजवाडे बांधावे, अनेक अश्वमेध यज्ञ करावे. ऐसा आचाट छंद घेऊन उठे. असा एक मोठ्या प्रकारचा अफाट असा छंद, उर्मी, आवड, इच्छा त्याच्यामध्ये उत्पन्न होते. आणि वेगवेगळं हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं तो करतो. पण याच्या रजगुणाला जर सत्वगुणाचं साह्य जर भेटलं तर त्याचा रजगुण काय काय काम करतो. आता ही ओवी खूप प्रसिद्ध आहे. लोक चांगल्या कामाच्या संबंधाने या ओवीचा प्रयोग करतात. पण ही ओवी रजगुणासाठी आहे. काय करतात, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी, नानाविधी विधे. नानाविधी म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने काय करावी, नगरेची रचावी. एक मोठा मास्टर प्लॅन तयार करावा आणि एक ड्रीम सिटी तयार करावी. आणि करतात ना आता लोक, एक ड्रीम सिटी तयार करायची. नगरेची रचावी, अशी मोठमोठी शहर आपण निर्माण करावीत. त्याचप्रमाणे त्या नगराच्या बाजूला एक मोठमोठे असे डॅम तयार करावे, जलाशय निर्माण करावे. आपण काय म्हणूया, आपल्या आवाक्यातली कल्पना, मोठमोठे स्विमिंग टँक तयार करावे. जर ड्रीम सिटी तयार केली तर ड्रीम सिटीसाठी पुन्हा आपल्याला
स्विमिंग टँक पाहिजे ना, त्याकरता मोठमोठे असे जलाशय निर्माण करतो. मोठ्या स्वरूपात विचार केला तर एक मोठमोठे डॅम तयार करतो. नगरांची रचना करतो. आणि मग सगळ्या ठिकठिकाणी नानाविध महावने लावावी. अनेक प्रकारचे नाना प्रकारचे वृक्षरोपण जागतिक पर्यावरणाच्या दिनाचं निमित्त औचित्य साधून नानाविध प्रकारचे महावन लावण्याचा तो प्रयत्न करतो. ऐसा ऐसा अफाट कर्मी समारंभोपक्रमी दृष्टादृष्टकामी पुरे न म्हणे. ह्या प्रकारच्या अफाट कर्मी, ज्याला मर्यादाच नाही, अशा अमर्याद विविध कार्याच्या कर्माचा तो शुभारंभ करत असतो. ऐस्या ऐस्या अफाट कर्मी समारंभो उपक्रमी, अशा विविध प्रकारच्या कार्याचा समारंभाचा उपक्रम तो हाती घेतो. दृष्टादृष्टकामी पुरे न म्हण. या कर्माचं फल आपल्याला लगेच भेटणार आहे की ह्या कर्माचं फल आपल्याला नंतर भेटणार आहे. म्हणजे दृष्ट म्हणजे त्या कर्माचं फल, अदृष्ट म्हणजे काही काळानंतर वस्तूचं त्या कर्माचं फळ भेटेल. पण दृष्ट कर्म आहे का अदृष्ट कर्म आहे याचा कोणताही विचार न करता तो त्या आचाट अशा मोठमोठ्या कर्माच्या साठी तो प्रारंभ करतो. बस झालं, आता थांबायला पाहिजे. आयुष्यामध्ये खूप कर्म केले आहेत, पण आता कुठेतरी थांबायला पाहिजे हा विचार येणं सुद्धा आवश्यक आहे. आपण नाही विचार केला तर काळ मात्र आपल्याला थांबवतो. आणि म्हणून काळाने आपल्याला थांबवण्याच्या अगोदरच आपण ते थांबवावं. आणि आयुष्याचा प्रवास काय 1000 वर्षांचा थोडाच आहे. खूप कमी कालावधीचा हा आयुष्याचा प्रवास आहे. तो आनंददायी, तो सुखदायी, वेगवेगळ्या शास्त्रांचे सिद्धांताचा अनुभव घेण्यासाठी हा मानवी देह आहे. किंबहुना सगळ्या शास्त्राचा सिद्धांत म्हणजे परमात्म्याचा आत्मसाक्षात्कारच नाव. तो प्रत्येक क्षणाक्षणाला आणि प्रत्येक कामाच्या क्षणाक्षणाला, प्रत्येक कार्यामध्ये त्याची मला अनुभूती कशी येईल या भूमिकेने तो अनुभव घ्यायला पाहिजे ना. परंतु हा असं काहीही करत नाही. उलट शुभ कर्म, अशुभ कर्म, दृष्ट कर्म, अदृष्ट कर्म अशा अफाट कर्माने प्रकारचा पिछाडलेला होऊन तो वेगवेगळ्या प्रकारचं कर्म करतो. पुरे झालं आहेत असा शब्दच त्याला येत नाही. पुरे म्हणत नाही यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काही उदाहरणं दिली आहेत. सागरोही सांदी पडे, आगीही न लाहे तीन कवडे, ऐसे अभिलाषी जोडे दुर्भरत्व. अहो म्हटले, सगळ्या पृथ्वीवरच्या नद्या प्रचंड पाण्याच्या स्रोतानं समुद्रामध्ये जरी मिळाल्या तरी तो समुद्र कधी भरत नाही. तसा रजगुणी माणसाच्या किती जरी वस्तू दिल्या तरी त्या कमीच पडतात. काल मी एका डॉक्टरांच्या इथे मुक्कामाला होतो. ते येण्याच्या अगोदर त्यांच्या आई वडिलांनी मला त्यांची रूम दाखवली. ते म्हणाले, पहा महाराज, या मोकळ्या औषधांचे ते बॉक्स आणलेत आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना काय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हनी ज्या ज्या वस्तू भेट दिल्या ते सगळ्या त्या बॉक्स मध्ये भरून ठेवले आणि सगळ्या घरामध्ये बॉक्सच बॉक्स. म्हटले घर तरी वाटतं का हो महाराज?
इतक्या वस्तू गोळा करून ठेवायची काय गरज आहे? लगेच देऊन टाकायच्या ना, मोकळं होऊन टाकायचं. पण याचा उपयोग त्यांनाही होत नाही आणि घरातही ते व्यवस्थित दिसत नाही आणि सगळे एकावर एक एकावर एक बॉक्स, सगळे असे बॉक्स करून ठेवले म्हटल्या. हे कधी थांबणार या गोष्टी आणि याचा काही उपयोग पण नाही म्हटले. पण हव्यास मात्र यांचा काही बंद होत नाही. काहीतरी तुम्ही सांगा. याला असं म्हणायचं की जसा समुद्र एवढं पाणी येऊनही तो भरत नाही किंवा अग्नीमध्ये आपण किती इंधन टाकले तरी तो अग्नी इंधनाच्या द्वारे थांबला जात नाही. ते त्याच्या तो आणखी तो वाढतच जातो. पण याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तो सागरही कदाचित पुरे म्हणेल, बस आता मी पूर्ण झालो. तो अग्नीही देखील आता म्हणेल की आता बस, आता मी इंधन बस झालं आहे. पण याच्या पुढे तो सागरही 3 कवड्यांचा बनतो. आगीही 3 कवड्यांचा बनतो. म्हणजे त्या अग्नीपेक्षाही याचं अभिलाषा जास्त, सागरापेक्षा याची अभिलाषा जास्त. ऐशे अभिलाषी जोडे दुर्भरत्व, म्हणजे कधीही याची अभिलाषा पूर्ण भरत नाही. असं दुर्भरत्व ज्याच्या अभिलाषेमध्ये, ज्याच्या इच्छेमध्ये आहे, तो कधीही तृप्त होत नाही. अशी इच्छा